पळसाला पानं तीन असं म्हणतात आणि ह्या पळसाच्या पानाचं आयुर्वेदिक देखील खूप महत्त्व आहे. आता ह्या पळसाच्या पानांपासून आपल्याला बास्केट किंवा द्रोण बनवता येतो. ह्या द्रोणमध्ये करवंद मला मिळालेली आणि हा द्रोण घरी आणून साधारण 2 दिवस झालेले आहेत. त्याच्यामुळे थोडंफार ही पानं सुकलेली आहेत. थोडीफार सुकलेली असल्यामुळे ती पानांचा पुन्हा एकदा असा छोटासा द्रोण होण्यासाठी ती पानं वळायला हवीत. त्याप्रमाणे त्याला ज्या छोट्या काठ्या लावलेल्या असतात त्या लिंबाच्या पानांच्या लावलेल्या असतात आणि त्यासुद्धा थोड्या बोटसट होतात. पण आपण हा द्रोण मात्र अशा पद्धतीने बनवू शकतो आणि त्यात पातळ पदार्थसुद्धा जेवताना वाढू शकतो. गावाकडे लग्नकार्यामध्ये अशा पत्रावळ्या आणि द्रोण बनवला जातो. आता हा द्रोण बनवण्यासाठी मी साधारण समान पानं घेतलेली आहेत. जो ऑलरेडी द्रोण माझ्याकडे होता, बास्केट होती, तो मोडून ही 2 पानं मी वेगळी केलेली आहे. ही एकावर एक ठेवून बरोबर टोकाकडे खालून त्रिकोणी भाग तयार होईल असं त्यांना मोडून घेतलेलं आहे आणि एक काठी तिथे रोवलेली आहे. आतून बाहेरून दोन्ही बाजूनी सुईसारखी अशी आपण रोवायची आहे. लिंबांच्या पानांच्या काड्या किंवा इतर जे घातक आपल्याला नाही आहे अशा वनस्पतीच्या काड्या आपण वापरू शकतो. हे टोक झाल्यावर बरोबर समोरचं टोक घ्यायचं आणि त्याचप्रमाणे पाठीमागून असा खोलगट त्रिकोणी भाग येईल. पुढून खोलगट आणि मागून त्रिकोण येईल. अशा पद्धतीने पुन्हा एक बारीक काडी रोवून घ्यायची आहे. एका बाजूला रोवली, आता ही दुसऱ्या बाजूला रोवते आहे मी आणि त्यानंतर ही रोवल्यावर असा थोडासा खोलगट भाग आपल्याला जाणवेल. आता तिसऱ्या बाजूला बरोबर समोरासमोरची पुन्हा बाजू घ्यायची आहे आणि आणखीन एक काडी जी ऑलरेडी जो माझ्याकडे बास्केट होती त्याचीच मी काढलेली, त्यामुळे त्या काड्या पुन्हा नव्याने वापरताना किंचित बोथट झालेल्या आहेत. पण काही हरकत नाही, आपल्याला शिकायचं आहे द्रोण, त्यामुळे ह्या आपण वापरू शकतो. पुन्हा समोरच्या बाजूला आणखीन एक काडी त्याच पद्धतीने रोवून घेतली. अशा पद्धतीने हा खोलगट द्रोण तयार होतो. प्रसादासाठी छोटी पानं असतील तरी त्याचा द्रोण आपल्याला तयार करता येतो आणि पत्रावळी आणि ह्या द्रोण ह्याचा उपयोग जेवताना करू शकतो. अर्थात शहरी भागामध्ये अशा पत्रावळ्या कमी वापरल्या जातात, पण गावाकडे छानपणे ह्या पत्रावळ्या आणि द्रोण बनवून सुकवून कायमस्वरूपी वेगवेगळ्या विधीमध्ये किंवा लग्नकार्यामध्ये असे द्रोण आणि पत्रावळ्या वापरता येतात. ही जी बास्केट होती ती मोठी होती, अगोदरची लांब होती आणि ज्या स्त्रिया ही करवंद विकतात नाविन्यपूर्ण रीतीने आपापल्या कलात्मक बुद्धीने त्या तयार करतात आणि अगदी सोपा छोटा असा द्रोण आपण इथे तयार केलेला आहे.